नमस्कार. आज मी बनवते आहे उपासाचे मालपुआ. त्यासाठी मी इथे 2 रताळी घेतली आहेत मोठ्या आकाराची आणि त्याचे बारीक काप करून घेतले आणि ते शिजण्यासाठी ठेवले आहेत. त्यानंतर मी इथे पाक बनवण्यासाठी एका पातेल्यात 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर टाकली आहे आणि साखर वितळेपर्यंत आपण एक उकळी काढून घ्यायची आहे त्याला. त्याचबरोबर मी इथे जी आहे वेलची पूडसुद्धा टाकलेली आहे. रताळी शिजल्यानंतर त्याला सोलून घेतलं मी. त्यानंतर व्यवस्थित ते स्मॅश करून घेतले. त्यानंतर मी अर्धी वाटी याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड केली आणि हे व्यवस्थित घट्टसर गोळा मळून घेतला आहे याचा. अर्धा चमचा तूप घेतला आणि परत एकदा गोळा व्यवस्थित मळून घेतला आहे मी इथे. आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेते आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते आणि ते एकदम चपटे आपल्याला हातावरती जसे आपण वडे थापतो त्या पद्धतीत आपल्याला हातावरती पातळ थापून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मालपोहे आपल्याला तयार करायचे आहेत. त्यानंतर मी तवा तापत ठेवला. त्यावरती थोडंसं तेल टाकून सर्व एक एक करून मालपोहे सोडून घेतले. 2 मिनिटानंतर मी बाजू पलटून घेतली आहे. आता मी इथे मालपोहे जे आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि वरून पाक जो आपण बनवून घेतलेला होता तो सुद्धा याच्यामध्ये वरून ॲड केला आहे. आषाढी एकादशी निमित्त तुम्हीसुद्धा हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. उपासाचे पाकातील मालपोहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.